गणपती बाप्पा मोरया. एका गावात एक म्हातारी राहत होती. तिला एकच मुलगा होता, पण त्याला खूप मोठा प्रॉब्लेम होता. रात्र झाली की तो आंधळा व्हायचा. म्हातारीने ही गोष्ट झाकून ठेवली होती. एक सुंदर मुलगी शोधून त्याचे लग्न केले. सून काही दिवसासाठी माहेरी गेली होती. नेमका धोंड्याचा महिना चालू होता, म्हणून सासरच्या लोकांनी त्याला सासरी जेवायला बोलाविले. म्हातारीला जरा टेन्शनच आलं. याला तर रात्री दिसत नाही, याला कसं पाठवावं? आणि आत्ताच याचं लग्न झालंय, त्यांना कळालं तर? म्हातारीला लेकाला एकटं सासरी पाठवायची बिलकुल इच्छा नव्हती. आणि म्हातारीचे गुडघे पण दुखत असल्यामुळे ती लेकाबरोबर जाऊ शकत नव्हती. पण लेकाला सासरी जावं लागणारच होतं, कारण सासरच्या माणसांनी त्याला पहिल्यांदाच जेवायला बोलवलं होतं. म्हातारीने आपल्या मुलाला रात्री वारंवार सांगितले, खूप सावध राहा, तुला रात्री काही दिसत नाही. आणि हे सुनेच्या घरच्यांना माहीत नाही, त्यांना कळता कामा नये. त्यांना कळालं तर बघ. रात्री घराबाहेर पडू नकोस, कुठेही फिरू नकोस, दिवसाच प्रवास कर. समजा तुला दिसायला बंद झालं तर तिथेच एका जागेवर बस आणि सासरी फक्त एकच दिवस राहा आणि परत ये. त्या काळात काही आजच्यासारख्या गाड्या नव्हत्या. बैलगाडीने पायी प्रवास केला जात होता. आईच्या सल्ल्यानुसार तो दिवस उजाडताच चालत चालत वेगाने सासरी निघाला खरा, पण तिथे पोचण्या अगोदरच रात्र झाली आणि त्याला दिसणेच बंद झाले. आता काय करावं हा प्रश्न त्याला पडला. त्याला आईचे बोलणे आठवले, म्हणून तो एका जागेवर बसला. त्याचं नशीब एवढं बेकार होतं की तो नेमका सासरच्या घरासमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बसला. तेथे त्याची सासू कचरा टाकायला आली. अंधार पडला होता, त्यामुळे सासूला काही जावई दिसला नाही. तिने तो कचरा नेमका जावयाच्या डोक्यावर टाकला. तेव्हा जावई जर अस्वस्थ होऊन उठला. तेव्हा सासूने त्याला ओळखले. बापरे, हा तर आपला जावई आहे. आता आपलं काही खरं नाही. आपण किती प्लॅनिंग केलं होतं. पहिल्यांदा जावई बापू घरी येत आहे, त्यांच्या अंगावर फुलं टाकून स्वागत करायचं. आणि हे काय झालं? ती धावत पळत आत गेली. तेव्हा तिला तिचा 10 वर्षाचा मुलगा म्हशीला घरी घेऊन येताना दिसला. तिने हाक मारली, चिंग्या, तुझे दाजी आलेत. ते बघ उकिरड्यावर बसलेत. बहुतेक ते लघवी करायला बसले असतील, पण मी चुकून त्यांच्या अंगावर कचरा फेकला, म्हणून त्यांना राग आला असेल. जा, त्यांना घरात घेऊन ये. चिंग्या दाजींना हाक मारत त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, दाजी, ओ दाजी, येथे उकिरड्यावर का बसलात? चला आत बरं. हे रातांडळ होतं, पण हुशार होतं. हे म्हणालं, अरे चिंग्या, मी उकिरड्यावर बसून बघत होतो की खताच्या किती गाड्या निघतील. आणि मग रातांडळ्याने चिंग्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हे दोघे निघाले. पण म्हशीला काय चिंग्याच्या खांद्यावर हात ठेवलेला आवडलं नाही. म्हैस त्याला जोराचा धक्का द्यायला धावली. त्याच्या लक्षात आलं आणि हे रातांडळ ओरडलं, अरे हे काय आहे? तर चिंग्या म्हणाला, काही नाही हो दाजी, म्हैस आहे, मी हिला गोठ्यात बांधतो, चला. आता चिंग्या तर याला काही सापडत नव्हता. मग या दाजींनी कसे बसे म्हशीचं शेपूट पकडलं आणि हे निघाले. ते धान्याच्या कोठाराजवळ आले. धान्य साठवण्यासाठी तिथे एक खड्डा खणला होता. त्यात हे रातांडळ पडलं. कसं बसं सासपडत उठलं. तर चिंग्या घाबरून म्हणाला, दाजी, तुम्हाला दिसत नाही का? तर रातांडळ म्हणालं, मला पाहायचं होतं की धान्याचं कोठार किती खोल आहे, म्हणून मी यात उडी मारली. मला पण घरी धान्य साठवण्यासाठी असाच खड्डा खणायचा आहे. चल, तुझा हात दे आणि मला वर घे. मग ते गोठ्याजवळ आले. मग चिंग्या म्हणाला, दाजी, तुम्ही घरात जा, मी म्हशीला बांधून आलोच. पण या रातांडळ्याला काही दिसत नव्हतं, म्हणून ते तिथंच उभं राहिलं. चिंग्याला वाटलं आपल्या दाजींचा आपलं लय जीव आहे, म्हणून चिंग्याने दाजींचा हात धरला. मग हे दोघे घरात निघाले खरे, पण घराचा दरवाजा होता छोटा आणि हा जरा होता थोडा हायटेड. हा रातांडळा नेमका चौकटीला धडकला. चिंग्या परत म्हणाला, दाजी, तुम्हाला दिसत नाही का? तर रातांडळ म्हणालं, अरे नाही रे, मी चौकटीचं मोजमाप घेत होतो. घराच्या आत नेमकं चिंग्याचं लाडकं बोकड उभं होतं. हे रातांडळ नेमकं त्या बोकडाला जाऊन धडकलं. बोकड चिडलं आणि याला शिंगाने मारलं. चिंग्या परत म्हणाला, ओ दाजी, तुम्हाला दिसत नाही का? तर ते रातांडळ म्हणालं, अरे, मला वाटलं तुझ्या बोकडाची जरा चेष्टा करावी आणि याला धडक द्यावी, पण यानेच मला धडक दिली. चल, हात दे तुझा. आता काळोख झाला. सगळे जेवायला बसले.
जावई येणार म्हणून सासूने छानपैकी जेवण बनविले होते. जावयासमोर ताट ठेवून सासूबाई स्वतः वाढत होत्या, पण वाढताना त्यांच्या बांगड्यांचा आणि पैंजणाचा आवाज येत होता. जावयाला वाटलं ते बोकडच परत आलं आहे. ते घाबरलं आणि त्याने ताट उचलून त्याला फेकून मारलं. सासूला ते ताट जोरात लागलं. ती घाबरली आणि किचनमध्ये पळाली. तिला वाटलं जावयाला आपला राग आला आहे, कारण आपण त्यांच्या अंगावर कचरा टाकला. मग काय सासू बाहेर आलीच नाही. मग तिने मुलीला जेवण वाढायला पाठविले. मग जेवण वगैरे झाले. मग यांनी जावयाला आणि मुलीला खोलीत झोपविले आणि बाकी सर्व लोक वरांड्यात झोपले. मध्यरात्र झाली आणि याला नेमकी लघवी लागली. मग हे रातआंधळ उठलं. चाचपडत भिंतीचा आधार घेत घरामागे गेलं आणि आपलं काम पूर्ण झालं परत निघालं. पण त्याला काही केल्या घराचा दरवाजा सापडला नाही. चाचपडत तो नेमका सासू झोपलेल्या ठिकाणी पोहोचला आणि आपली बायको आहे असे समजून त्याने सासूच्या पायाला स्पर्श केला. अंधारात सासूला वाटले की चोरच आहे. ती ओरडली, चोर चोर. सगळे उठले आणि याला घोडरीत गुंडाळून 2-4 दणके दिले. हे रातआंधळ मोठ्याने ओरडलं, मी तुमचा जावई आहे. मग सासरा म्हणाला, ओ जावई बाप्पू, तुम्ही तर खोलीत झोपलं होता ना, इथं काय करताय? स्वतःला सावरत रातआंधळ म्हणालं, मी सासूबाईंना ताट फेकून मारले ना, मला याचा खूप पश्चाताप झाला, म्हणून मी यांची माफी मागण्यासाठी पाय पकडले. सासूला जरा जावयाचे वागणे विचित्र वाटले. ती म्हणाली, सकाळी माफी मागायची होती ना, शेजारचे पाजारचे काय म्हणतील, जावा तुमच्या खोलीत जाऊन झोपा. बाहेर वरांड्यात चाललेला गोंधळ ऐकून रातआंधळ्याची बायको बाहेर आली आणि याला खोलीत घेऊन गेली. एकदाची रात्र सरली आणि सकाळ झाली. जावई उठून लगेच आपल्या गावाला जायची तयारी करू लागला. सासू सासरे बायको आणि मेहुणा हे त्याला राह म्हणत होते, पण हा म्हणाला, मला घरी खूप काम आहे. अशी कशीबशी त्यांची समजूत घालून तो निघाला. बाहेर पडल्यावर तो मनातल्या मनात म्हणाला, कसं बसं वाचलो बाबा, आता परत कधीच सासरी यायचं नाही. त्यांना जर कळालं असतं की मला रात्री दिसत नाही तर यांनी मला इथे मारलं असतं आणि तिकडे आईने धुलाई केली असती. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.